लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सुभाष बोराडे आणि रामबाबा पठारे यांचा भव्य सत्कार नाशिक रोड येथील बौद्ध विहारात संपन्न झाला। या सत्कार समारंभाचे आयोजन दलित विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलास तेलोरे आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल साळवे यांनी केले होते। या कार्यक्रमात विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी स्थायी समितीचे सभापती संजय साबळे हे होते, तर प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेवक संजय भालेराव, वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब शिंदे, दीपचंद नाना दोंदे, रिपाईचे शेखर भालेराव, पत्रकार अनिल आठवले, शिवसेना शिंदे पक्षाचे सनीभाई रोकडे, कामगार नेते प्रकाश पगारे, माजी उपसरपंच अविनाश गायकवाड, दीपक भंडारी, आरपीआयचे नेते आकाश भालेराव, प्रमोद बागुल, चंद्रकांत भालेराव, भीमश्री विजयराज पगारे, किशोर भालेराव, बाळासाहेब घायवटे, महेंद्र साळवे, शरद गायकवाड, गायक सोमनाथ गायकवाड, प्रवीण पगारे, विशाल भवर आदींचा समावेश होता। सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सत्कार मूर्तींच्या कार्याचे कौतुक केले, तर सत्कार मूर्ती सुभाष बोराडे आणि रामबाबा पठारे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले। जीवनात आपल्या सुखाचा त्याग करून समाजासाठी अहोरात्र झटून अतिशय चांगले काम केले आणि त्या सर्व चांगल्या कामांची दखल या महाराष्ट्र शासनाला घ्यावी लागली आणि ही दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने कॅबिनेटमध्ये त्यांच्या नावांची मंजुरी देऊन त्यांच्या नावाचा GR काढून त्यांना हा पुरस्कार जाहीर करून दिला आणि प्रत्यक्षात पण त्यांना तो दिला। त्याचप्रमाणे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे वागणूक देऊन अतिशय चांगल्या प्रकारे शासनाने त्यांची दखल घेऊन हा पुरस्कार दिला। मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं, माझ्या वतीनं, समाजभूषण म्हणून मी शासनाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। त्या चळवळीमध्ये केलेल्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानं आमच्या चळवळीतील सहकारी मित्र रामबाबा पठारे व सुभाष बोराडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले। मी नाशिक जिल्ह्यातील तमाम फुले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। पुरस्कार भेटणं म्हणजे खरंच मोठी बाब आहे। हे कार्य करतात, आपल्या लेकरा बाळाची पर्वा न करता, आपल्या संसाराची पर्वा न करता, संसाराची सर्व भागवानी करून हे माझे मित्र, हे माझे बंधू यांना हा महाराष्ट्र पुरस्कार भेटलेला आहे। त्याबद्दल मी यांचं या ठिकाणी आमचे अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे महाराष्ट्राचे मुख्य संघटक माननीय सुभाष भाऊ बोराडे, त्याचप्रमाणे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचं नेतृत्व करणारे आमचे थोरले बंधू रामबाबा पठारे यांना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला। त्याबद्दल मी महाराष्ट्रातील सर्व कलावंतांच्या वतीने एक शुभेच्छारूपी 2 शब्दांची या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। आज या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील आमचे मित्र आणि सहकारी आदरणीय रामबाबा पठारे, याचप्रमाणे सुभाष बोराडे यांचा महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने या ठिकाणी गौरव झाला आणि निश्चितपणानं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना याचा साथ अभिमान की अनेक वर्ष या आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांनी मोलाचं असं योगदान दिलं। दीनदलित दुबळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश येऊन सामाजिक भावनेतून काम करून त्यांनी आज या ठिकाणी पुरस्काराचे खरे मानकरी ठरले। निश्चितपणानं त्यांनी जे काही आपल्या उभ्या आयुष्यामध्ये आपल्या परिवाराची, कदाचित आपल्या मुलाबाळांची पर्वा न करता दुसऱ्यांसाठी धावून जाणं, तोच आपला खरा एक वारसा आहे। मी मनाशी बाळगून त्यांनी अविरतपणे या ठिकाणी काम केलं आणि त्याचंच फळ म्हणून महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेतली आणि
त्यांना या पुरस्काराने सन्मानित केलं. त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचा तद्वत जे काही जे पुरस्कर्ते आहे त्यांनी जे चांगलं काम केलेलं आहे त्यांचा या ठिकाणी खूप असा म्हणजे अभिनंदनपर या ठिकाणी त्यांना शुभ आशीर्वाद देतो आणि त्यांच्या हातून या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण लोखंडे यांनी केले. रिपब्लिकन वार्तासाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक रोड, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.